भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगळ्यावेगळ्या पद्धतीने विजयोत्सव। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने भरघोस संपादन केल्याने बेळगाव शहर दक्षिण भाग भारतीय जनता पक्षाने विजयोत्सव साजरा केला। दक्षिणचे माजी भाजपा आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शिवाजी उद्यानातील शिवसृष्टी येथील जागेची साफसफाई तसेच येथे उगवलेले गवत काढून आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा विजयोत्सव साजरा केला। माजी आमदार अभय पाटील यांनी स्वतः पाणी मारून येथील इमारतींची स्वच्छता केली। त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी सुद्धा श्रमदान करून या जागेची स्वच्छता केली। आजपर्यंत विजयोत्सव म्हणजे फटाके फोडणे, मिठाईचे वाटप करणे, घोषणाबाजी करून साजरा केला जातो, पण या सर्वाला पाटा देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। याबाबत अभय पाटील माहिती देताना त्या विजय साजरा करण्यासाठी आज स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आज शिवचरित्र या परिसरामध्ये आम्ही स्वच्छता अभियान आयोजित केलेलं आहे। मला वाटतं की भारतात पहिल्यांदा या पद्धतीचा विजयोत्सव साजरा होत आहे। प्रत्येककडे आपण बघत असाल की फटाकडे उडवून असतील, स्वीट सगळ्यांना देऊन असेल, त्याचबरोबर ढोलक तालसीच्या माध्यमातून आज विजयोत्सव साजरा होत आहे। तर भारतीय जनता पार्टी बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय केला की हा विजयोत्सव स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आपण साजरा करूया। तर आज शिवचरित्र या परिसरामध्ये स्वच्छता अभियान आम्ही राबवत आहे आणि मला वाटतं की भविष्यकाळामध्ये जो दोन्ही राज्यामध्ये आपलं सरकार येणार आहे त्या लोकांची जी अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपले सरकार पूर्ण करतील, आम्ही आशा बाळगतो। या कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिद्धरामय्या यांच्या पुतळ्याचे दहन। कर्नाटक नवनिर्माण पेढे या संघटनेच्या वतीने रविवारी कित्तूर चन्नम्मा चौकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। कर्नाटक सरकारने 400 कोटी रुपये खर्चून बेळगाव येथे सुवर्णसौध बांधले आहे, पण या ठिकाणी वर्षातून एकदाच विधानसभा अधिवेशन भरवण्यात उरलेल्या काळात या भागात शुकशुकाट असतो। उत्तर कर्नाटकातील महत्त्वाची शासकीय कार्यालये यामध्ये सुरू करण्याची यापूर्वीच घोषणा करण्यात आली होती, पण या संदर्भात एका कमिटीची नेमणूक करून याबाबत निर्णय घ्यावा असे सरकारने आदेश दिला होता। पण या कमिटीने या ठिकाणी शासकीय कार्यालय सुरू केल्यास अधिवेशनाच्या काळात अडचण येईल, म्हणून या ठिकाणी कोणतेही कार्यालय सुरू करू नये असा अहवाल दिला आहे। या अहवालामुळे उत्तर कर्नाटकातील जनतेवर अन्याय होत आहे, तेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेरविचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी नवनिर्माण पेढेचे राजू टोपणवर बोलताना विचार ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ವಿಜೃಂಭಣೆ ಆಚರಿಸ್ಕೊಂತಾರೆ। ಯಾಕೆ ನಾವು ಆಚರಿಸಬೇಕು? ಈ ರೀತಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ವಿರೋಧ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇಂಥ ಟೈಮ್ನಾಗ ನಾವು ಈಗ ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿಯವರು ಪ್ರತ್ಯೇಕ ರಾಜ್ಯ ಧ್ವನಿ ಎತ್ತರು, ಎಲ್ಲರೂ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ರು। ನಾವು ಬೆಂಗಳೂರಿನಾಗಿರುವಂಥ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಪಾಟೀಲ್ ಕೊಟ್ಟಂಥವ್ರ ಹಿರಿಯ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತೀವಿ। ನಾವು ಅವ್ರ ವಯಸ್ಸು ಭಾಳ ಸಣ್ಣವರಾಗ್ತೀವಿ, ಅದು ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇಂಥ ಸರ್ಕಾರ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ವಿರೋಧ ಒಂದು ನಿರ್ಣಯಗಳು ತಗೋತಾರೆ, ಬೆಳಗಾವಿ ವಿರೋಧ ನಿರ್ಣಯಗಳು ತಗೋತಾರೆ, ಅವಾಗ ಇವ್ರು ಯಾಕೆ ಬಾಯಿ ಮುಚ್ಕೊಂಡು ಕೊಡ್ತಾರೆ? ಇವರು ಬರೇ ತಮ್ಮ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ತಮ್ಮ ಪ್ಲಾಟ್ ಸಿಗಬೇಕು, ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅನುಕೂಲ ಸಿಗಬೇಕಂತ ಇವರು ಸರ್ಕಾರ ಜಿಜಿ ಮಾಡ್ತಾರೆ। ಇಂಥವ್ರನ್ನ ನಮ್ಮೂರ ಫಲ ಕನ್ನಡಿಗರು ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ನಾವು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಜನ ನಮ್ಮ ಹಕ್ಕುಗಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ತಗೋಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗುರ್ತೈತಿ, ನಾವು ತಗೊಂಡು ತಿರ್ತೇವೆ ಮತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವ್ರಿಗೆ ತಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಪಾಠ ಕಲಿಸ್ತೇವೆ।